मी सध्या उभा आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या तीरावरती। आपण ही पाहताय ही रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आहे। मागील 2 ते 3 दिवसापूर्वीच आपण पाहिलं त्या कुंडलिका नदीचं पात्र एकदम खाली होतं। मात्र मुसळधार झालेल्या 2 ते 3 दिवसामध्ये पावसामुळे या कुंडलिका नदीचं पात्र जे आहे ते पूर्णतः वाढलं आहे। 23.75 मीटर एवढं हे जे पाणी पात्र आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। आणि याच कारणास्तव ज्या किनाऱ्यालगतची जी गावं आहेत त्या नदीच्या त्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आणि त्या गावकऱ्यांनी आणि गावाने सतर्कता घ्यावी याची दक्षता गावकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे। कारण काही पाणी पातळी जी आहे ती केव्हाही वाढण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाकडे वर्तवण्यात आलेली आहे। त्याचमुळे एकंदरीत आपण पाहिलं तर सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडे या गावकऱ्यांना देण्यात आलेला आहे। आपण जी पाहताय ही कुंडलिका नदी आहे। रोहाची ही प्रमुख नदी मानली जाते आणि या कुंडलिका नदीच्या तीरावरती अनेक गावं जी आहेत ती खाली वसलेली आहेत। मात्र आता मुसळधार होणाऱ्या पावसामुळे याची पाणी पातळी जी आहे ती वाढत चाललेली आहे। एकंदरीत पाहिलं तर गावकऱ्यांनी सतर्कता घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। म्हणजे याकूब सैयद, सराज वैशम पॉइंट, टीव्ही 9 मराठी, रायगड, रोहा।